आज मन सुन्न आणि संतप्त करणारी घटना घडली आहे। कोणत्या शब्दात या घटनेचा निषेध करावा हे सुचत नाही। आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आपल्या चिमुकल्या लेकीबाळी सुरक्षित आहेत का असा भयंकर प्रश्न पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर उभा राहिला आहे। काही महिन्यांपूर्वीच पुण्यातील नसरापूरमध्ये एका 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आपण विसरलो नव्हतो, तोच आता पुण्यातील जुन्नर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। अवघ्या 9 ते 10 वर्षांच्या एका निष्पाप 9.5 वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या एका नराधमाने अत्याचार केला आणि तिचा गळा आवळून तिला उसाच्या शेतात फेकून दिले। ज्या गावात ही घटना घडली ते गाव एका लोकप्रतिनिधीचे म्हणजेच आमदारांचे गाव आहे। जर आमदारांच्याच गावात आपली 9 वर्षांची चिमुकली सुरक्षित नसेल तर या नराधमांना कायदा आणि पोलिसांचा धाक उरलाय का? ही काळीच पिळवटून टाकणारी घटना मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजताच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात घडली। ही निष्पाप मुलगी नेहमीप्रमाणे तिच्या घराभोवती खेळत होती। घराशेजारी राहणाऱ्या एका नराधम तरुणाची तिच्यावर वाईट नजर होती। ओळखीचा गैरफायदा घेत या नराधमाने मुलीला आमिष दाखवून सायकलवर बसवले आणि जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेले। मुलगी घरातून अचानक गायब झाल्याने तिच्या कुटुंबियांची धावपळ उडाली। त्यांनी संपूर्ण गावात तिची शोधाशोध केली पण ती कुठेच सापडली नाही। मुलगी न सापडल्याने हवालदिल झालेल्या पालकांनी तातडीने पोलिसात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत परिसरातील नागरिकांकडे विचारपूस केली तेव्हा एका तरुणाने बालिकेला सायकलवरून उसाच्या शेताकडे नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली। पोलिसांनी संशयित तरुणाला तातडीने ताब्यात घेऊन जेव्हा खाकीचा धाक दाखवला तेव्हा या अमानुष कृत्याचा उलगडा झाला। या नराधमाने चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची आरडाओरड बंद करण्यासाठी तिला गळा दाबून ठार केले होते आणि तिचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला होता। ही घटना उघडकीस येताच संपूर्ण पिंपळवंडी गाव आणि जुन्नर तालुका पेटून उठलाय। जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्याच गावात असा भयंकर प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप अनावर झालाय। गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत या नराधमाला तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालकांमध्ये तीव्र भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी स्वतः पिंपळवंडीत धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि तपासाचा आढावा घेतला। आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कडक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गावकऱ्यांची एकच आग्रही मागणी आहे, जसे नसरापूर प्रकरणातील आरोपीला विशेष न्यायालयाने अवघ्या काही महिन्यात फाशीची शिक्षा सुनावली तसेच हे प्रकरणही फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून नराधमाला लवकरात लवकर फाशीच्या तख्तावर लटकवले पाहिजे। अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा प्रश्न पडतो की आपल्या समाजात विकृती किती खालच्या पातळीवर पोहोचली आहे। त्या निष्पाप चिमुकलीचा काय दोष होता? तिच्या पालकांवर आज दुःखाचा जो डोंगर कोसळलाय त्याची भरपाई कशानेच होऊ शकत नाही। आता केवळ आरोपीला अटक करून चालणार नाही तर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या नराधमाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, तरच अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना धडा मिळेल। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।